गुड मॉर्निंग. शशिकला किचन मध्ये आपलं स्वागत आहे. आता ना मी आज ना हलका फुलकासा नाश्ता दाखवणार आहे. म्हणजे आपल्याला छोट्याशा भुकेसाठी सकाळसाठी काय म्हणजे मुलांना काय असं पौष्टिक पाहिजे ते तुम्हाला मी हे करते. मग दिसतंय ना मी ते इथे मी गव्हाचं पीठ घेतलंय 1 वाटी, अर्धी वाटी तांदळाचं पीठ आणि 2-3 चमचे असे बेसन घेतलंय. थोडीशी मेथी कापून घेतलेली आहे, आलं लसूण पेस्ट, 1 कांदा, मीठ, साखर आणि लिंबू आणि आपल्याला लाल तिखट एवढं आपल्याला हे करायचं आहे. तुम्हाला मी आधी गव्हाचं पीठ दाखवते. गव्हाचं पीठ मध्ये बाउलमध्ये काढते मी. बाउल घेतलाय, त्या बाउलमध्ये मी गव्हाचं पीठ आपल्याला जेवढं लागेल तेवढं घालायचं आहे. लागलं तर परत घालू. थोडंसं तांदळाचं पीठ, थोडं पीठ आपल्याला मिक्स करायचे. म्हणजे असं पौष्टिक नाश्ता असा कसा होईल ते आपण मुलांसाठी बघू शकतो. थोडंसं बेसन हे सगळे आपल्याला मिक्स करायचे पीठ. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ, घालून आपल्याला पहिले हे मिक्स करायचे पाणी घालून. हळूहळू घालून त्याला आपल्याला मिक्स करायचंय. असं पातळ असं आपण डोश्याचं बॅटर कसं करतो तसं करायचंय. म्हणजे मी हातानेच करते, हे चमचने काय होणार नाही. ते आपल्याला असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे बाउलमध्ये. आपली पिठं सगळी मिक्स करायची. अजून काय तुम्हाला ज्वारी बिरीचं पाहिजे असेल तर तुम्ही टाकू शकता. एकदम मसाला मस्त असा स्मूथ असा हा बॅटर करायचा आहे. हाताने काढवलं ना की व्यवस्थित होऊन जातं ते. फक्त मीठ टाकून कालवलंय. हा हे बघा, गुठल्या होऊ नये म्हणून असं आपल्याला पूर्ण असं आपल्याला गुठल्या मोडायचे. एक पण त्याला गुठली ठेवायची नाही. त्याला चांगलं मस्त असं हे करून घ्यायचं. गुठली एक पण राहता कामा नये पिठाची. म्हणजे तो छान आपला नाश्ता होऊन जातो. माझं पीठ भिजवून झालं मीठ टाकून. फक्त 3 पिठामध्ये माझं पीठ भिजवून झालं. आता आपल्याला त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट थोडीशी, जेवढी आपल्याला पाहिजे तेवढी घ्यायची. थोडासा कांदा नाही घातला तरी चालेल, थोडासा घालायचा पाहिजे. आणि माझ्याकडे कोथिंबीर होती, आणि मुठभर आपली कोथिंबीर घेऊन बारीक चिरून त्याच्यामध्ये मी मिक्स करणार आहे. कोथिंबीर आता सध्या कोथिंबीर स्वस्त आहे, पण मुलांना आपल्या थोड्या नाश्त्यामध्ये घालून दिली की खूप पौष्टिक. आपलं बॅटर तयार झाले. थोडीशी चवीला साखर. बॅटर आपला तयार झालेलं आहे. तर आता मला थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे. थोडीशी हळद घेतलं नाही, लाल तिखट घेते. थोडीशी हळद आणि थोडीशी थोडंसं लाल तिखट. आता आपल्याला असं बॅटर एकदम मिक्स करायचं. मध्ये आपल्याला बॅटर तयार करायचं. असं झालेलं आहे. हा नाश्ता तुम्ही खाऊन बघा सकाळचा, एकदम छान लागतो आणि साधा सोपा. सगळी पिठं पण आपल्या पोटामध्ये जातात. मेथी, आता मी याच्यामध्ये थोडंसं अर्धा लिंबू पण नाही, म्हणजे त्यातला हे आपल्याला बी काढून त्याची अर्धा लिंबू मी पिळून घेणार आहे. त्याची बी गेली की काढून टाकायची.
लिंबू घातला की चव पण चांगली येते आणि थोडा कुरकुरीतपणा येतो. आता हे 5 मिनिटं असंच ठेवते, झाकून ठेवते आणि हात धुवून येते मी. तरी 5 ते 10 मिनिटं आपल्याला झाकून ठेवायचंय. तर मी सगळं माझा पसारा उचलते. हे बघा आपल्याला येतात ह्याला 5 ते 7 मिनिटं झालेली आहे. बघा असं बॅटर आपला झालेलं आहे. जास्त वेळ ठेवायला पाहिजे, लगेच केलं तरी चालेल, पण थोडंसं असं सगळं मुरलं पाहिजे. इथे मी तवा ठेवलाय, तुमच्याकडे पॅन असेल तर तुम्ही पॅन ठेवा आणि थोडंसं असं थोडं तेल टाका. आपण बेसनाच्या पोळ्याला वगैरे कसं तेल टाकतो तसं टाकायचंय. तर तेल तापलं की आपण असं बघायचं आपलं तेल तापलेलं आहे. हे बॅटर आपल्याला याच्यामध्ये ह्या चमच्याने बेसनाच्या सेम बेसनाच्या पोळ्यासारखा असे छोटे छोटे मुलांना करून दिले ना सकाळचे, खूप छान, पौष्टिक पण, सगळे पण असे पातळ पातळ आपल्याला करायचे. तेल असं आपल्याला हे करायचं, थोडंसं त्याला वर झाकण ठेवायचं आणि गॅस मिडियम करायचं. तर आपल्याला हे चांगलं असं हे होऊ देते, सुक करून हे होऊ. आपल्याला 1-2 मिनिटांनी आपल्याला झाकण काढून बघायचं की हा आता पलटी होत असेल तरच करायचा, तर परत 2-3 मिनिटं ठेवायचं. हे बघा सहज पलटी होते. तेव्हा इथून पण असा खरपूस झालेला आहे, मस्त असा नाश्ता झालेला आहे. तुम्ही एकदा करून बघा. असा आपल्या मुलाला काय याच्यात तर सगळं आहे, मेथी आहे, कांदा आहे, टोमॅटो आहे, टोमॅटो नाही आहे, पीठ आहे सगळी, असंच दिला किंवा कोण चहा पीत असेल तर चहा बरोबर, नाही तर आपला हा सॉस आहेच, टोमॅटो सॉस, त्याच्यावर मुलांना देऊन टाकायचं. चांगला हा कडक असा होत नाही, नरमच होतो. पण आपण बेसनाचे पोळे कसे करतो तसे करायचं. जास्त तेल पण टाकत नाही मी, एकदा तेल टाकलं परत टाकलं पण नाही. तुला इथे व्हायला पाहिजे, त्याला असं खरपूस व्हायलाच द्यायचं. दाबून दाबून चांगला शेकवायचा. दोन मिनिटं मी थांबते. हे बघा मस्त आपला परत मी करून दाखवते. थोडस तेल घेऊन असं परत हे करायचं. थोडस पसरवायचं, तसं अति पातळ पण नको, अति जाड पण नको. थोडस तेल सोडते. जेव्हा आपल्याला परत झाकण ठेवायचंय, होऊ दे थोडस. हे बघा हा माझा दुसरा पण झालेला आहे. आमच्याकडे माणूस वेट करतोय नाश्त्याचा. हाय का रियांशी? क्लासला जायचंय, नाश्त्याची वेट चालू आहे. हे बघा हा दुसरा पण झाला. हे बघा कसे वाटले माझे हे हलका फुलका नाश्ता, कसा वाटला तुम्हाला कमेंट मध्ये सांगा.
इथे आमच्याकडे माणूस तयार आहे, त्याचा क्लास आहे म्हणून मी हा नाश्ता असा बनवला. चला बाय बाय.